नमस्कार, प्राईम न्यूज मराठीमध्ये मी अनुराग मिश्रा आपले स्वागत करतो। यावर्षी यवतमाळ जिल्ह्यात संपूर्ण ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिन्याचे पहिले 2 आठवडे पावसाने जोरदार हजेरी लावली। या अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे। या नुकसानाची तात्काळ पाहणी करून पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाचा योग्य मोबदला राज्य सरकारकडून मिळावा आणि यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज दिग्रस तहसील कार्यालयावर डफडी आंदोलन करण्यात आले। डफडी वाजवून झोपलेल्या राज्य सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले। सकाळी 11:15 वाजता तहसील कार्यालयावर या आंदोलनाची सुरुवात झाली। शेती पिकाला योग्य भाव नाही, झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना मिळत नाही, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर शेतीमालाला भाव मिळणे आवश्यक आहे, तसेच शेतकऱ्यांना सरसकट अनुदान द्यावे आणि संपूर्ण कर्जमाफी करावी, अशा ठाम मागण्या यावेळी करण्यात आल्या। या आंदोलनाचे आयोजन यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे खासदार संजय देशमुख आणि जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात हे आंदोलन छेडण्यात आले असून त्याचाच एक भाग म्हणून दिग्रस येथेही डफडी आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांना सरसकट अनुदान, कर्जमाफी आणि यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करणे या प्रमुख मागण्या या आंदोलनातून राज्य सरकारसमोर जोरदारपणे मांडण्यात आल्या। या आंदोलनात तालुका प्रमुख रवींद्र अळगरे, शहर अध्यक्ष राहुल देशपांडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते। हिंदू राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो। आणि आज आपण दिग्रस तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयात आज आपण या झोपलेल्या सरकारला आवाज दिले, पण हे सरकार उठलं नाही। शेवटी कुंभकर्ण सरकार आहे। आज यांची झोप आपल्याला डपडे वाजवून उघडायची आहे। त्याकरिता आज आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे आज या सरकारला झोपेतून उठण्यासाठी तहसील कार्यालयात आज डपडे वाजव आंदोलन करतोय। तरी हे झोपलेलं सरकार, हे बेशरम सरकार या डपड्याच्या आवाजाने हुशार होऊन नसेल तर याच्यानंतर आम्ही याच्यापेक्षा उग्र आंदोलन करणार आहे। याची कल्पना आपल्या सर्व जनतेला तर माहीतच आहे। आणि या संपूर्ण जिल्ह्यात या निसर्गाचा प्रकोप सुरू आहे। त्याच्याबद्दल हे सरकार कुठेही काही वक्तव्य, कुठेही काही कर्मचारी, कुठे काही पाहणीकरिता पाठवत नाहीये। आज पराठी गेली, आज सोयाबीनही गेला, बाकी इतर जे पीक होतं ते सुद्धा गेलं आहे। आज हा शेतकरी हवालदिल झालेला आहे। आम्हाला या सरकारला या आंदोलनामार्फत आज दाखवून द्यायचं आहे की तुम्ही आज हा यवतमाळ जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करा आणि शेतकऱ्याची सरसकट अशी कर्जमाफी करा, हे आम्ही या आंदोलनामार्फत या सरकारला सांगतोय। पण आज या जिल्ह्याचे पालकमंत्री या जिल्ह्याकडे काही लक्ष न देता बस ते आपल्याच मोहत मजेत व्यस्त आहे। आणि मी एका असा व्हिडिओ पाहिला की त्या व्हिडिओत त्यांनी सरळ म्हणलं, काय चित्र काय आपलं चित्र जमू द्या, कोणत्या पक्षात कुठं राहा, फक्त आपण आपलं जमवा। म्हणजे याच्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिला आहे का? या जनतेने निवडून दिलेला आहे का? आज सांगत फिरते पालकमंत्री की माझा कास्तकार, आम्ही कास्तकाराचा मुलगा आहे, पण एक शब्द काय अजून तर साहेब बोलले नाही। साहेब तर मला दिसले नाही। खतं वाटताना साहेब बांधावर जाते, पण आज त्या बांधावर गेले का? त्या कास्तकाराच्या वावरात पाणी आहे नाही आहे, पीक आहे, आता याच्या वावराचे बांध नाही आहे का? इथं शासनाच्या योजनेत तरी हिरवे झेंडे दाखवते, आता कोणते झेंडे घेऊन गेले का त्या कास्तकाराच्या शेतात? अहो त्या कास्तकाराच्या शेतात झाले नाही, उभं राहिले जागा नाही, आज अशी परिस्थिती झालेली आहे। आज 5 महिने झाले पाऊस चालू आहे, कोणाचे डवरे नाही, काही फवारण्या नाही, काही नाही। बिचारा या कास्तकारानं या सावकाराकडून कर्ज काढलेलं आहे। आणि सावकार कोणाचे आहे? या सत्तेतल्या लोकांचे आहे।
मोदीचे गुण गाते सावकार, 10% व्याज घेते सावकार, मोदी सरकारचे गुण गाते. त्याने माझं इकडे लुटलं तरी मोदीचा फोटो लावला की आपण वाचतोच आहे. हे सगळं अंधार सरकार आहे. त्या सरकारला जागा करण्यासाठी आम्ही इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सांगितलेलं या सरकारला जागा करा. एवढे बाकीचे सत्तेतले लोक आहे याला नाही आठवलं का कास्तकार? याला आठवत नाही काय होताच्या वेळेस कसं कास्तकार घरी जाते का? ते स्वतः कास्तकार नाहीये का? सगळं धंदेवाले नाही का या पक्षातले लोक? याचाही कुठेतरी या सामान्य माणसाने विचार करायला पाहिजे. आज हे सरकार इंग्रजापेक्षाही खराब सरकार झालेलं आहे. तसं इंग्रजाच्या काळात जाती धर्मात भांडण लावून स्वतःची सत्ता स्थापन केली, तसंच हे सरकार आज स्थापन करताय. या समाजात भांडण, त्या समाजात भांडण, याचा निषेध करा, त्याचा निषेध करा. मधामधात असं सोंग लावलं होतं या सरकारनं. महापुरुषाच्याच बद्दल काहीतरी बोलायचं, काही वक्तव्य करायचं, कोणत्या खोट्याला काळं फासायचं. म्हणजे हे सरकार काय घोळ करून राहिला याच्याकडे जनतेचं लक्ष नसते. या भानगडीत सामान्य माणूस पिकला जाते. सगळा मीडिया, पत्रकार हे लोक त्या आंदोलनाकडे याच्याकडे लक्ष जाते. आणि का सरकार काय त्याचे निर्णय घ्यायचे, काय धोरण ठरवायचे ते ठरवल्या जाते. सगळं ठरवल्यावर डबल काहीतरी सारवासारव होते. महापुरुष झाले, महापुरुषाचे संपले. आता धर्मात जाती जातीत आरक्षणासाठी भांडण लावलेले आहे. अहो काय करत आहे? अहो हेच कास्तकार, ज्या कास्तकाराला घेऊन तुम्ही आरक्षणासाठी लढून राहिले, अहो हेच कास्तकार आहे. अहो तुम्ही या सरकारला विनंती आहे की त्याच कास्तकारासाठी आज त्या शेतात द्या. शेतात पहा काय पाणी आहे, काय परिस्थिती आहे. अहो ते कास्तकार जेव्हा त्या शेतात पिकवल, पोटाली खाईल, तेव्हाच आरक्षणाच्या गोष्टी करत. अहो बगर खाता बगर पिता कोणी आरक्षणाच्या गोष्टी करत का? आज खरी गरज जे आहे या जनतेला, तर आज त्याला संपूर्ण कर्जमाफी आणि झालेलं नुकसान भरपाई या दिल्यातच आली पाहिजे. आणि याच्याकडे सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे. पण इथे सरकारला आज वेळ नाहीये. सरकार कृषी मंत्री काय अलग बोलते, एक तर असं झालं ओसूरचं भाजप सरकार झालं 2 बायका, एक इकडं ओढते एक तिकडं ओढते. हे काही 2 बायकाचा संसार काही कधी सुखी नसते. तुम्ही पाहिला का? एक बाई असती तर बरोबर चालते. अरे पण 2 बायकांना सरकार हे कधीच चांगलं चालू शकत नाही. आणि फक्त हे आपल्याला दाखवून राहिले आपण काय करतोय. हे आपलं रक्त पिऊन राहिलेले आहे. हे भाजप सरकार काय एवढं सोपं नाही आहे. नुसतं हिंदुत्वाच्या गोष्टी करते. अरे आम्ही काय कास्तकार का हिंदू नाही का? आमच्या ते हिंदूचं रक्त आहे. पण त्यावेळेस आम्ही मरून राहिलो. आज तुमचे हिंदू मरून नाही राहिले का? फक्त हिंदू मुसलमान म्हणले की कडेंगे तो बटेंगे तलवारा गोप्त्या हेच दाखव का? पण आज सरकार जे ब्राह्मणी, मी आता ब्राह्मण, मी शेतकरी आहे, रविभाऊ मराठा शेतकरी आहे, अक्रम आमचा ते मुस्लिम आहे ते शेतकरी आहे. याच्याकडे यायला काही लक्ष नाही आहे. फक्त जाती धर्मात कशी ते निर्माण करायची आणि आपली पुढची कशी टिकून ठेवायची, आज याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. मी सामान्य जनतेला आम्ही प्रचाराच्या वेळेस ते सांगून राहिलो होतो, अरे दादा हुशार व्हा, या जाती धर्माच्या नादी लागू नका, आपलं नुकसान होईल. पण आमचे होते काही कटेंगे तो बटेंगे अभी हम मर मिटे ना, अभी इधर ध्यान दो. काही नाही. काही लोक काय धर्माच्या नावाखाली येणे आहे. काही लोक तर असे सांगते सोशल मीडियावर की बाप लयच मोठा मोदी बघता काय. अबे तुझेच कर्ज वाटतं, तूही सावकारी आहे. 10% घेत नाही गेलं त्याचे घर जप्त करत आणि तू मोदीचे फोटो लावता. अरे या भाजप सरकारला म्हणा अशा कार्यकर्त्यावर तरी कारवाई करा, नाही इतर लोकांवर. तर या सरकारला झोपेतून उठवायसाठी आज आम्ही डबडे वाजून राहिलो. याच्या पहिले आम्ही आंदोलन केले, रस्ता रोको केले. कास्तकारासाठी आम्ही ते कापूस दरवाढीसाठी आंदोलन केले. आमच्यावर काही नाही. आम्हाला एकच भेटते, कोर्टाच्या तारखा. रविवारवरती तारखा होत्या. पर्जन झालं म्हणून फक्त कास्तकारासाठी जे लढणारा पक्ष आहे ते फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच आहे. तुम्ही आजपर्यंत कोणता पक्ष पाहिला कास्तकाराच्या याच्यात उभा राहणारा? कोणताच पक्ष येत नाही. भाजपचं काय? भाजप पहिले सगळं बाळासाहेबांच्या वर्षावर. आता त्याच बाळासाहेबांच्या गोराला लाभ धरली. आता त्याचे लेकरं ज्यानं पैदा केलेले आहेत तेच जवळ घेऊन बसले. हेच भाजप सरकार राष्ट्रवादीला शिवीगाळ करायची, तेच राष्ट्रवादी सोबत आहे. आता त्याची ध्येय धोरण कुठे गेले? बाकीच्या जिल्ह्यात दुष्काळ आहे, यवतमाळ जिल्ह्यात दुष्काळ नाही का? याच्याकडे कुठलं लक्ष द्या.
हेच एवढं सांगण्यासाठी आम्ही इथे तहसीलदारांमार्फत या सरकारला आमचं म्हणणं ऐकवायसाठी इथे आलेलो आहे आणि या सरकारने या कास्तकाराचं लवकरात लवकर काहीतरी भलं करावं अशी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो आणि मी आता इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करतो आणि आज खऱ्या अर्थानं माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये या सरकारला जागा करण्याकरता आमचे लाडके जिल्हा अध्यक्ष प्रवीणजी शिंदे यांनी यवतमाळ येथे बैठक बोलावून प्रत्येक तहसीलवर या ठिकाणी डबडे वाजवा आणि या सरकारची झोप उडवा असा आदेश काढल्यानंतर सर्व शिवसैनिक या ठिकाणी हजर राहिले. बंधूंनो, आज कर्मचाऱ्याचा पगार 30% या ठिकाणी वाढलेला आहे, परंतु शेतकऱ्याचे काय हाल आहे. अहो, सोयाबीनची हालत तर इतकी खराब झालेली आहे. पहिलेच या कृषी केंद्रावाल्याकडून व्याजानं उधारीनं उधारपाधार करून शेतकऱ्यांना आपलं पेरलं केलं, परंतु फायदा काय झाला. निसर्गाचा कोप झाला. या निसर्गाचा कोप होऊन या ठिकाणी आज शेतकऱ्याची इतकी दयनीय अवस्था झालेली आहे. पण सरकारला त्याचं काही घेणं देणं नाही आहे. ते आपले हेलिकॉप्टर मधून फिरत आहे, पंचनामे करत आहे, परंतु कशाचे पंचनामे करायला लागले. जाती जातीत भानगडा लावण्याचं काम करत आहे. इकडं कुणबी मराठ्यांना छिवाळाचं, तिकडं बंजारा समाजांना छिवाळाचं, या ठिकाणी आदिवासी समाज एकीकडं, हे सर्व करत असताना तुम्हाला थोडीशी लाज काऊन नाही वाटत. अहो, ज्यांचं आंदोलन खरं असेल, ज्यांना आरक्षण लागत असेल त्यांना देऊन मोकळं करायचं. मोर्चे तुम्हीच काढायला लावता. शेतकऱ्याच्या बाबतीत मला सांगा, प्रत्येक वेळेस शेतकरी आपला कृषी केंद्रामधून बियाणं उधार घेतो, पिकवतो, परंतु मला सांगा आपल्या शेतकऱ्याला मुंबई तरी नशिबात आहे का. अहो, मुंबई सोडा, नागपूर अधिवेशनात सुद्धा शेतकरी जात नाही. पण शेतकऱ्याच्या भरोशावर हे कृषी केंद्रवाले प्रदेश दौरे करतात आणि बोगस बियाणं देऊन शेतकऱ्याची दिशाभूल करतात. बंधूंनो, अशा शेतकऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. या ठिकाणी माननीय संजय भाऊ देशमुख यांनी सुद्धा या ठिकाणी सर्वांना आदेश दिले की प्रत्येक तहसीलवर मोर्चे काढा, डबडे आंदोलन वाजवा. आमच्या यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यामध्ये फार मोठं आंदोलन या ठिकाणी उभं करणार आहोत आम्ही. त्याच पद्धतीने मला सांगा, या सरकारले सुचत नाही. खासदार आमदाराले पेन्शन 1 लाख रुपये होती पहिले, आज काय झालेली आहे अफजल भाऊ, 5 लाखापर्यंत गेले. तर हे तुमचं काय हाल आहे शेतकऱ्याची. शेतकऱ्याला कुठं आहे, शेतकऱ्याला पेन्शन देतात 2000 आणि मोदी साहेब ऑनलाईन करता करता ते तुमची लाईनच चालली जाते. कोणाचा पीक पेरायच्या बाबतीत ई पीक पेरा करा, अरे वावरात गेला तर रेंज गायब. कास्तकाराले पहिले जे ऑफलाईन होतं, पटवाऱ्यामार्फत ऑफलाईन होतं. पटवाऱ्याकडे बिचारा शेतकरी आमचा पहिलेच अंका बहादूर शेतकरी, त्या शेतकऱ्या तहसीलमध्ये यायचा, लिहून द्यायचा आणि कसं तरी त्याला 3-4-5 हजार भेटायचे. परंतु आज परिस्थिती तुम्ही इतकी खराब करून टाकलेली आहे. त्या ऑनलाईन मुळे तर काहीच खरं नाही. लोकांचं 25 नाही 80% लोकांना हे ऑनलाईनचं कारणच समजत नाही. मला स्वतः समजलं नाही. मी पोराले घेऊन 3 वेळ वावरात गेलो, परंतु 3 वेळा परत आलो आणि पीक पेरा काही झालं नाही. या ठिकाणी यवतमाळला आपले लाडके मुख्यमंत्री आले, परंतु आपल्या यवतमाळ आणि वाशिम यांच्या शेतकऱ्याच्या तोंडाला काळं लावून गेले, पानं पुसून गेले. अहो साहेब,
या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजय राठोड होते तिथं कार्यक्रमात, परंतु साहेब आपण भुलले का की आपल्याला या जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलेलं आहे? तुम्ही भुलले का की या जिल्ह्यात 30 शेतकरी मरत आहे? या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्ही आपले कामधंदे आटोपता, प्रत्येकाला अडवणुकीचं काम करत आहात। दिग्रज नगरपालिकेत तर अशी परिस्थिती झालेली आहे की एकच टेंडर 10 वेळ काढायची वेळ, याला देऊ नका, त्याला द्या, याला अंदर घाला, त्याला बाहेर काढा। अरे धंदे बंद करा। उद्या या शेतकऱ्याचा आणि या नागरिकांचा उद्रेक जर आला तर तुम्हाला पळती जागा कमी पडणार नाही, एवढं सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा। नवा विचार, नवा दृष्टिकोन, अर्थातच प्राईम न्यूज मराठी।